on this subject, rejoice in the Lord. आणि आपण या विषयावरती बोलणार आहोत की देवामध्ये आनंद करा. Amen. Because the joy of the Lord will always bring victory in our life. कारण की प्रभूचा आनंद आपल्या जीवनामध्ये जे आहे नेहमी यश घेऊन येणार आहे. Amen. And we're going to read the same passage that we read last week. आपण मागच्या आठवड्यात जो दाखला वाचला आहे तोच वाचणार From आहोत. Philippians chapter 4 verses 4 to 6. फिलिप्पीकराचं पत्र याचं 4 अध्याय 4 ते 6 वचन आपण पाहूया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. In this place we read, Paul is writing to the church and he says, rejoice in the Lord always, and again I say rejoice. आणि हे जो आपण वचन वाचले आहे तिथं पाऊल जे आहे मंडळीला म्हणत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि मी पुन्हा म्हणेन आनंद करा. And let your moderation be known unto all men. आणि तुमची सहनशीलता जी आहे ना ते सगळ्यांना कळू द्या. Praise the Lord. Because the Lord is at hand. कारण की प्रभू समीप आहे. And it says, and be careful for nothing. Don't be anxious for anything. Don't be careful for anything. आणि कुठल्याच गोष्टीविषयी जे तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, काळजी करू नका. But in everything with prayer and supplication, let your thanksgiving be made and your request be made unto God. Known unto God. पण काय करा, तुम्ही सर्व गोष्टींविषयी तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. Rejoice in the Lord always, and again I am telling you, rejoice in the Lord. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि मी पुन्हा म्हणेन आनंद करा. Rejoice in the Lord. प्रभूमध्ये आनंद करा. Don't rejoice in your circumstances, but rejoice in the Lord. तुमच्या परिस्थितीमध्ये आनंद करू नका, तर प्रभूमध्ये आनंद करा. How can we rejoice when we go through difficult time? आता तुम्ही सांगा, जर तुम्ही जे आहे अडखळणात आहे, अशा परिस्थितीमध्ये आहे, तर तुम्ही आनंद कसा How करता? can we go when we can rejoice when we go through some moments in life that are very challenging? तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहे जीवनामध्ये की तुम्ही आव्हानांना सामोरी जात आहात, तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये आनंद कसा करणार? So Paul is telling, even in that circumstances, he says you must rejoice. पण पाऊल काय म्हणत आहे, त्या परिस्थितीत देखील तुम्ही जे आहे प्रभूमध्ये आनंदच करा. Not sometimes, but always. कधी कधी नाही तर नेहमी. Rejoice in the Lord always, and again I rejoice. प्रभूमध्ये Again I say rejoice. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि मी पुन्हा म्हणेल आनंद करा. Praise the Lord. This is not a suggestion given to us. पहा, तुम्हाला जे आहे फक्त एक सूचना दिली नाही. This is a commandment given to us. Rejoice. It is you have to rejoice in the Lord. This is coming like a commandment to us. पण हे जे आहे आपल्याला आज्ञा दिली आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. And to rejoice is a choice. आणि आनंद करण्यासाठी काय आहे, तुमच्या समोर निवड ठेवली It आहे. is a choice. If you can make a choice whether you are going to be joyful or you are going to be sad. म्हणजे तुम्हाला निवड करायची आहे, तुम्हाला आनंदित राहायचं आहे का दुःखी राहायचं आहे, It is up to you. ते तुमच्यावरती अवलंबून आहे. Okay, it is your will. It is your choice. You have to make a choice that even in these circumstances, I am going to maintain the joy of the Lord in my heart, and I am going to keep praising Him and worshiping Him. म्हणजे ही तुमची निवड आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, माझ्या परिस्थितीमध्ये जे आहे मी प्रभूला स्तुती देईल आणि त्याच्यामध्ये आनंद करेल. Okay, because that is one thing that will always keep you on top of every situation that you are going through. कारण की ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरती उचलून धरेल. How can you check your spiritual life? तुम्ही तुमचं आत्मिक जीवन कसं पडताळाल? How will you know that you are walking rightly before the Lord? तुम्हाला कसं कळेल की तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये एकदम सरळ See, चालला the आहात? joy of the Lord is like a thermostat in you that will tell you whether you are walking in the Lord or you are being sidetracked. पहा, प्रभूचा आनंद जो आहे तुमच्या जीवनामध्ये दर्शवून देईल की तुम्ही देवामध्ये नक्की चालत आहात का तुम्ही जे आहे मागे पडता. It's like a thermostat. ते थर्मोस्टॅट सारखं आहे. The moment you feel the joy of the Lord is leaving you, that means you have to understand that something is getting wrong in your life and you have to come back
in the right path. म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला कळेल की परमेश्वराचा आनंद तुमच्यापासून दुरावत आहे, तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही देवापासून दूर जात आहात आणि परत पुन्हा तुम्हाला सुरुवात करायची. Anything that makes you to worry, आणि जी कुठली गोष्ट तुम्हाला काळजीत पाडते, anything that makes you to think 10 times, आणि जी कुठली गोष्ट तुम्हाला 10 वेळा विचार करण्यास भाग if पाडते, there is something that whole day you are the only that thing is playing in your mind, आणि अशी कुठली गोष्ट ती फक्त तुमच्या डोक्यामध्ये जे फिरत असते and it is causing you to dragging you into depression, आणि त्या गोष्टीमुळे जो आहे तुम्ही नैराश्यात जात आहे, then you have to suddenly realize that something is getting wrong somewhere, and you have to get back into the right path and start rejoicing in the Lord. आणि तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे नाही काहीतरी चुकीचं घडत आहे, मला पुन्हा वळलं पाहिजे, माझा मार्ग वळवला पाहिजे आणि प्रभूमध्ये आनंद केला Be पाहिजे. anxious for nothing. आणि कुठल्याच गोष्टीविषयी जे आहे चिंताग्रस्त होऊ Be नका, careful for nothing. चिंता काळजी करू नका, Because there is a God who is seated on the throne. कारण की तो परमेश्वर आहे जो सिंहासनावर बसला आहे. Praise the Lord. And you have to understand that it is your Jesus who is seated on the throne. आणि तुम्हाला एक कळणं भाग आहे की तुमचा येशू जो आहे त्या सिंहासनावर बसला Your आहे. enemy is not on the throne. तुमचा शत्रू त्या सिंहासनावर नाही, Your Jesus is on the throne. तुमचा येशू त्या सिंहासनावर बसला आहे. And the Bible tells us, आणि बायबल असं सांगतं, cast all your cares upon me. आणि तुमच्या सगळ्या काळज्या ज्या आहेत माझ्यावर टाका. Cast all your cares, whatever is making you to care, take all that care and put it on Him. जी पण गोष्ट तुम्हाला काळजीत पाडते ती गोष्ट जी आहे उचलून त्याच्यावरती टाका. See, many people are being destroyed under the pressure of the cares of the things of the world. कित्येक लोकांचा जे आहे नाश होतोय ते काळजीपोटी, या जगातली काळजी करण्यापोटी. It is such a heavy load upon people that so many people are being crushed because of that load of care and worries and tension. आणि या काळजीच्या भारामुळे जे आहे लोकांचा नाश होत आहे, टेन्शन मुळे. So many people are committing suicide. कित्येक लोक जे आहे आत्महत्या करत आहेत. So many people are on medical care कित्येक लोक जे आहेत त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे because of the tension and the worries. त्यांच्या टेन्शनमुळे, त्यांच्या काळजांमुळे. These are the things that are destroying the people. आणि या सगळ्या गोष्टी ज्या लोकांचा नाश करत The आहेत. Bible tells us आणि बायबल आपल्याला सांगतं that joy is like a medicine. की हा आनंद आहे ना एका औषधाप्रमाणे A आहे. merry heart is like a medicine. आणि आनंदी हृदय जे आहे ते एका औषधाप्रमाणे आहे. A merry heart, if you are joyful and if you are worshiping and praising God and happy, it will add to your life. आणि जर तुम्ही आनंदित असाल, तुम्ही प्रभूची स्तुती केली, तर तुमचं जे आयुष्य दीर्घायुष्य होईल. You will live a healthy life. तुम्ही जे आहे निरोगी जीवन जगाल. Praise the Lord. It is only the cares of the things of the world that will put you in depression and put you in sickness. आणि या जगाविषयीची चिंता जी आहे तुम्हाला नेहमी काळजीत पाडेल आणि तुम्हाला रोगग्रस्त करेल. A merry heart works like a medicine. आणि आनंदी हृदय जे आहे का औषधाप्रमाणे काम करते. See, God has created us to worship the Lord. पहा, परमेश्वराने आपली निर्मिती जी आहे त्याची आराधना करण्यास बनवलंय. Worship and worries cannot go together. आणि आराधना आणि चिंता हे सोबत होऊ शकत नाही. How can you worry and worship God? तुम्ही जे काळजी पण करता आणि प्रभूची आराधना पण करता, नाही असं होऊ नाही To शकत. worship God, you have to keep worries aside. आणि परमेश्वराची आराधना करण्यासाठी तुमच्या चिंता काळज्या बाजूला साराव्या लागतात. He says, cast all your cares upon me because I care for you. तो म्हणतो की तुमच्या सगळ्या काळज्या चिंता माझ्यावर टाका, कारण मी तुमची काळजी वाहतो. Cast all your cares तुमच्या सगळ्या काळज्या माझ्यावर upon टाका. me. माझ्यावर टाका, Because कारण I care for you. See, if somebody does not care for you, you cannot put your cares upon them. पहा, जर कोणी तुमच्यासाठी काळजी करत नाही, तुम्ही त्याच्यावरती काळजीचा भार टाकू शकत You नाही. cannot break your head before somebody who does not care for you. जो तुमच्याविषयी काळजीच करत नाही त्याच्यासमोर तुम्ही डोकं आपटू शकत नाही. You cannot keep crying before somebody who does not care for you. जो माणूस तुमच्याविषयी जर काळजी करत नाही त्याच्यासमोर तुम्ही रडून काहीच फायदा But नाही. if somebody cares for you, पण जर कोणी तुमची काळजी वाहणार आहे, he will not even allow you to cry. तो तुम्हाला रडू देखील देणार नाही. Praise the Lord. So what we need to do as believers, तर विश्वासू या नात्याने आपण काय केलं we पाहिजे? must keep praising God at all time. आणि सर्वदा जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे. Remember His goodness. त्याचा चांगुलपणा आठवला पाहिजे. Remember how He has dealt in the past. आणि मागील जीवनामध्ये भूतकाळामध्ये त्यांनी कसं आपल्याला वागवलं ते आठवलं पाहिजे. Meditate on His loving kindness. त्याच्या जे आहे त्या
प्रेमळ स्वभावामध्ये जे आहे मनन केलं पाहिजे. See how the saints in the old times, when they trusted in the Lord, how God took care of them and how God provided for them and how God did miracles and delivered them. आणि जुन्या काळामध्ये जे आहे कसं संतांनी परमेश्वरावरती भरोसा ठेवला, त्यांना सुटका दिली आणि कशा पद्धतीने चालवलं. In Psalm 77, आणि स्तोत्र 77 मध्ये if you read that psalm, आणि जर तुम्ही ते स्तोत्र वाचलं, David says that I cried unto the Lord, but the Lord did not hear me. आणि दावीद असं म्हणतो की मी परमेश्वराकडे आरोळी मारली पण त्याने मला उत्तर दिलं And नाही. I prayed and there was no answer from आणि heaven. मी प्रार्थना केली पण स्वर्गातून काही उत्तर आले नाही. And he said, Lord, has your mercy come to an end? आणि त्यांनी असं म्हटलं, प्रभू तुझी कृपा संपली आहे काय? Has your loving kindness come to an end? प्रभू तुझा तो प्रेमळ स्वभाव जो आहे संपला आहे Have का? you forgotten to be faithful? प्रभू तू विश्वासू राहण्यास विसरला आहे का? What has happened to God? प्रभू तुला काय झालं आहे? Why there is no answer from heaven? आणि त्या स्वर्गातून उत्तर काय भेटत You know, नाही? so many times we also go through this experience in life. पहा, कित्येक वेळा आपण देखील अशा अनुभवामधून जातो आपल्या No matter जीवनामध्ये. how great a servant of God you are, किती मोठे तुम्ही देवाचे सेवक असू द्या, no matter what a mighty man of God you may be, किती महान देवाचे सेवक असू द्या तुम्ही, no matter how many people come to your service, आणि तुमच्या सर्व्हिसला मीटिंगला कित्येक लोकही येत असतील, but yet there are times in our life when we pray and it seems as if the heaven has become brass. आणि कधीतरी आपल्या जीवनामध्ये असं होतं की आपण प्रार्थना करतो पण त्याचं उत्तर भेटत नाही There is no answer from heaven. आणि स्वर्गातून काही उत्तर आलेलं But नाही. at such a time, पण अशा वेळेमध्ये King David says, दावीद राजा म्हणतो, I will remember the things of old. आणि प्रभू मी जे पुरातन काळाविषयी मध्ये सगळं आठवेल. 9 and 10, just read 9 and 10. देव कृपा कराव्यास विसरलाय काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरलाय काय? परात्पराचं सामर्थ्य खालावले आहे असे वाटून मला दुःख झाले. मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन. खरोखर मी तुझ्या Which is that verse? 11 verse. What he says in the 11 verse is, see, खरोखर मी तुझ्या पुरातन काळच्या अद्भुत I कृत्याचे will remember the things of old. आणि मी पुरातन काळचे ते तुझे अद्भुत कृत्य जे आहे, Even though my situation is not favorable, जरी आता माझी परिस्थिती अनुकूल नाही things are not happening the way it should happen. आणि गोष्टी जशा घडल्या पाहिजे तशा घडत And नाही, I'm praying and still things are not changing. आणि मी प्रार्थना करत आहे तरी गोष्टी बदलत नाही. But I'm not going to look at my situation and get into depression. पण आता मी माझ्या परिस्थितीकडे बघून नैराश्यात जाणार नाही. In fact, I will meditate on things that my God has done in the past. पण उलट पक्षी मी जे आहे पुरातन काळामध्ये प्रभूने जे महान कृत्य केले, अद्भुत कृत्य What केले ते did the Lord आठवणार do आहे. in the past? What did the Lord do in the past? आता प्रभूने जे आहे मागील जीवनात काय केलं? He divided the Red Sea and delivered his people from bondage into freedom. आणि प्रभूने जे आहे तो तांबडा समुद्र दुभांगला आणि त्याच्या लोकांना जे आहे त्या गुलामगिरीतून सुटका दिली. Praise the Lord. They had never seen or heard of such a miracle. त्यांनी कधीच या चमत्काराविषयी ऐकलं नव्हतं, पाहिलंही नव्हतं. When they were stuck between death before Pharaoh and the Red Sea. आणि ते जे आहेत त्या तांबड्या समुद्राच्या मध्ये आणि फारोच्या सैन्यामध्ये अडकले होते. And all their logic came to an end. आणि त्यांची सगळी विचारसरणी, सगळे विचार, मानसिकता संपली होती. And the only thing that they could see was death. आणि त्यांना फक्त एकच दिसत होतं, मरण. In front, death was there. Behind them, death was there. समोर मरण होतं, त्यांच्या पाठीमागे देखील मरण होतं. They looked at Moses and said, Moses, why did you bring us to this place to die? आणि त्याने मोशेला काय म्हटलं त्या लोकांनी, ए मोशे तू आम्हाला इथं का आणलास? Why did you bring us here? आम्हाला तू इथं का आणलंस? Why have you brought us here to die? आम्हाला तू इथं मराव्यास का आणलं? They were angry with Moses. ते मोशे विषयीने फार They रागावले. said, stone him to death. ते म्हणाले की मोशेला दगड मारा. But Moses said, पण मोशेने म्हटलं, wait, let me pray. थांबा, मला प्रार्थना करू Our द्या. God is an almighty God. आपला परमेश्वर अद्भुत देव आहे. He's a miracle working God. तो चमत्कार करणारा He will परमेश्वर आहे. definitely make a way for us. तो नक्कीच आपल्यासाठी मार्ग बनवेल. When he prayed, आणि जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, God told him, take that rod that is in your hand. परमेश्वराने त्याला म्हटलं, ती जी काठी आहे तुझ्या हातात, Go and stretch it over the Red Sea. जाऊन त्या तांबड्या समुद्रावरती मार. And you will see the mighty power of God. आणि तू पाहशील परमेश्वराचं ते अद्भुत सामर्थ्य. And surely आणि नक्कीच the water stood like wall on both the sides. आणि ते पाणी जे आहे भिंतीप्रमाणे दोन्ही बाजूला उभं The राहिलं. waters were divided. आणि ते पाणी जे दुभांगलं And गेलं God made a way of escape for his people. आणि त्या देवाने त्याच्या लोकांसाठी जे आहे जाण्यासाठी मार्ग उघडला. And overnight,
आणि एका रात्रीमध्ये These people from bondage came into freedom. आणि हे लोक जे आहेत बंधनामधून त्यांची सुटका They झाली worshipped and they praised God and they glorified आणि God. मग त्यांनी जे परमेश्वराची आराधना केली, स्तुती केली. So David started meditating on those things that God did in 40 years for the people in the wilderness. आणि मग दाविदाने काय केलं, त्या गोष्टी आठवायला लागल्या जे प्रभूनी जे आहे अरण्यामध्ये 40 वर्ष केलं. 40 years he gave them manna from heaven. 40 वर्ष मान्ना दिला स्वर्गामधून 40 years gave them water from the rock. आणि 40 वर्ष त्या खडकामधून पाणी दिलं. He took care of them. त्यांची काळजी Their घेतली clothes were not torn. आणि त्यांचे जे कपडे आहेत Their ते झिजले नाही. sandals were not worn out. त्यांच्या वाहना ज्या आहेत झिजल्या नाही. They had shelter in the day and in the night. आणि रात्रीच्या समयी, दिवसाच्या समयी त्यांच्यावरती जे छप्पर They होते, were eating miracle, they were drinking miracle, they were wearing miracle. ते जे आहे चमत्कार खात होते, चमत्कार पीत होते, चमत्कार घालत होते. 40 years. 40 वर्ष. No sowing, no reaping, no collecting in barns. आणि तिथं जे आहे त्यांना पेरणी करायची नव्हती, कापणी करायची नव्हती, साठवूनही ठेवायचं Praise the नव्हतं. Lord. Amen. And when David meditated on that, आणि जेव्हा दाविदाने या सगळ्या गोष्टींविषयी मनन केलं all the worries and the tension and depression starts leaving. आणि मग त्याची सगळं काळजी आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, ते सगळं सोडून जात. Praise the Lord. And later on he says, आणि पुढे तो असं he म्हणतो, says, when people will come to me, I will speak to them also about those things. जेव्हा Can you लोक- read the verse? 12th verse 3. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन I will meditate on all the great things that you did. आणि तुझ्या महत् कृत्यांचा विचार करीन. And I will think upon your great things. हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे. Yes. देवासारखा थोर देव कोण आहे? Amen. अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस. Yes. तू आपले सामर्थ्य लोकात प्रकट केले आहेस. याकोब व योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक, यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले. ती भयाने कंपित झाली, जलाशयी खळबळले. Read 11th verse. मी परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन. हा. खरोखर मी तुझ्या पुरातन काळाच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. Praise. He says warning. Warning come. What is the meaning of warning? He says, I will declare the greatness of our God. आणि तो म्हणतो की मी माझ्या परमेश्वराची महत्कृत्य वर्णीन. When people come to me, I'm not going to sing that sad song before the people. आता जेव्हा लोक माझ्याकडे येतील, मी त्यांच्या पुढे जे दुःखाचं गाणं गाणार See, नाही. some people, whenever somebody will go to them and ask them, how are you? The first thing they will start is with all the sad things in their life. काही लोक जे आहेत, तुम्ही फक्त त्यांना विचारा कसे आहात, तर त्यांच्या जीवनामधील जे काही दुःख आहे ते सांगायला सुरुवात Want to करतात. tell you, brother. काय सांगायचं ब्रदर? Want to tell you, pastor. पास्टर काय सांगायचं? This one is like that. हा असाच आहे. That problem. आणि हा This problem. प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, Problem. Only problem. Problem के सिवा कुछ नहीं है. Some people are just meditating on all the problems. काही लोक जे आहेत त्यांच्या प्रॉब्लेम्स वरतीच जे आहे ते मनन करत बसले आहेत. So David is saying, I will not meditate on those problems, and I'm not going to tell about all the struggles that I'm going through in life, but I'm going to tell them about the greatness of our God. तरी तर दावीद काय म्हणत आहे की मी लोकांना ते दुःख, काळजा, चिंताविषयी सांगणार नाही, पण माझ्या परमेश्वराच्या महत् कृत्याचं मी वर्णन करणार आहे. Praise the Lord. I will declare His greatness. मी त्याची महानता जी आहे घोषित करणार I आहे. will tell the world that He's a wonder working God. आणि जगाला मी सांगणार आहे तो अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर I आहे. will bless His name. त्याच्या नावाला जे आहे मी धन्यवाद I देणार will आहे. worship Him मी त्याची आराधना करणार because आहे, there is nobody like Him. कारण की त्याच्यासारखा कोणी दुसरा नाही. Who is like unto thee, O God? आणि प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोण आहे? Fearful in praises, doing wonders. आणि अद्भुत आणि महान गोष्टी तू करणारा. Amen. I will praise Him, I'll worship Him, I'll glorify Him. आणि हा मी त्याची स्तुती करेल, आराधना करेल, त्याला गौरव देईल. Praise the Lord. See what happens when you look at your situation and you start crying and murmuring, your faith will be brought to zero, will be brought down. आणि पहा, जेव्हा तुम्ही काळजी करता, चिंता करता, तर तुमचा जो विश्वास आहे तो खालावला And जातो fear will begin to rule. आणि तुमच्यावरती जे आहे भय येतं. See, fear and faith cannot be together. पहा, भय आणि विश्वास जे आहे सोबत चालू शकत नाही. Because faith is believing in God's word. कारण की विश्वास जो आहे परमेश्वराच्या वचनावरती विश्वास And ठेवायचा fear is believing in the negative.
आणि भय जो आहे नकारात्मक गोष्टींवरती विश्वास Fear ठेवतो. is, he will tell you that we cannot fight with these people. आणि भय आपल्याला काय सांगतं, आपण या लोकांसोबत जे आहे युद्ध करू We शकत नाही, cannot take this land. आपण जे आहे ही जमीन घेऊ शकत नाही, I cannot do it. मी हे करू शकणार But नाही. faith says I can do all things through Jesus पण Christ. विश्वास काय म्हणतो, मी त्या सगळ्या गोष्टी करू शकेल See- ख्रिस्त येशूमध्ये. See, faith says I can do all things through Jesus Christ, but fear says I cannot do anything. पहा, विश्वास काय म्हणत आहे, मी सगळ्या गोष्टी करू शकतो त्या ख्रिस्तामध्ये, पण भय काय सांगतं, मी काहीच करू शकत नाही. Amen. So when you trust in the Lord तर जेव्हा तुम्ही त्या प्रभूवरती विश्वास and look ठेवता upon His goodness and greatness, आणि त्याच्या चांगुलपणाविषयी महानतेविषयी जर तुम्ही पाहता, meditate upon it, त्याच्यावरती मनन करता, think upon it, त्याच्यावरती विचार करता, so your faith will rise up. तुमचा विश्वास जो आहे तो वाढला जातो. Amen. Your faith, you'll even in the difficult time, you will trust in the Lord. तर कठीण परिस्थितीमध्ये देखील तुम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवू शकता, Because faith is powerful. कारण की विश्वास जो आहे सामर्थ्यशाली आहे Faith will move mountains. आणि विश्वास जो आहे तो पर्वतांना हलवून टाकेल. Devil, the only way he can steal your blessings or steal your joy is by putting you into fear. आणि सैतान जो आहे एकाच मार्गाने तुमचा विश्वास हरवून घेऊ शकतो, म्हणजेच काय, तुम्हाला भीतीत टाकून. He wants to put fear and tension in people so that when fear and tension is there, what happens is the fear begins to rule in your life. आणि सैतान जो आहे तुमच्या मनामध्ये भीती टाकतो, नकारात्मक गोष्टी टाकतो, आणि जेव्हा या गोष्टी होतात तर तुमचा भय तुमच्यामध्ये येतो आणि विश्वास खालवला जातो. Amen. Anything that you do जे काही तुम्ही करता as a believer, एक विश्वासू या do नात्याने it joyfully. आनंदाने ते करा. Bible says God loves a cheerful giver. आणि बायबल काय सांगतं की परमेश्वराला जो आहे संतोषाने देणारा आवडतो. People think cheerful giver means only tithes. हम लोग देते या तो फिर offering देते, cheerfully we have to give. लोकांना असं वाटतं की संतोषाने देणारा म्हणजेच काय, फक्त दान दशमांश द्यायचं, No, it's not giving money only joyfully. आणि फक्त जे आहे पैसा आनंदाने द्यायचा असं म्हटलं नाही. Your what do you call it? Your service to the Lord. तुमचं प्रभूसाठी जे आहे तुमची सेवक आहे, The work that you do for the Lord. जे काही तुम्ही प्रभूसाठी कार्य करता, Anything that you do. जे काही तुम्ही प्रभूसाठी If करता. you're a wife, if you're a husband, जर तुम्ही पती आहात, जर तुम्ही पत्नी आहात, do your work joyfully at home. तुमचं जे काही काम आहे ते आनंदाने घरात करा. If you are children, whatever work you do it joyfully. जर तुम्ही लेकरं असाल तर घरात जे काही तुम्ही करता ते आनंदाने काम Anything करा. that you do with murmuring and crying and grumbling, nobody will appreciate it. जे काही तुम्ही करता ना, रडून कुरकुर करून, आणि ते प्रेमाप्रित्यर्थ करा. There will be happiness around you. मग तुमच्या अवतीभोवती जो आहे आनंद See, असेल. love and sacrifice go together. पहा, प्रेम आणि त्याग जो आहे हे सोबत जातं. Wherever there is love, there is sacrifice. जिथं कुठं प्रेम आहे ना, तिथं त्याग असतो. Sacrifice, when you love somebody, you sacrifice yourself to do something good for somebody else. जर तुम्ही कोणावर प्रेम करता, प्रीती करता, तर त्याच्यासाठी काही करण्यासाठी जे तुम्ही तयार तत्पर असताना त्यागही करू शकता. And you don't cry and murmur. आणि त्याच्यासाठी तुम्ही रडत नाही, Happily कुरकुरही you do नाही it. करत, आनंदाने करा. Amen. In the same way, त्याचप्रमाणे whatever you do for God, जे काही तुम्ही परमेश्वरासाठी करता, if you cry and murmur and grumble and do, God does not want the work that you are doing for Him. जर तुम्ही ते काम जे रडून कुरकुर करून जर करता, तर परमेश्वराला अशा कामाची गरज नाही. He wants you to do it joyfully. त्याची इच्छा आहे तुम्ही आनंदाने ते काम करा. Rejoice in the Lord. प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord always. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. And again I say rejoice. आणि मी पुन्हा म्हणेल, आनंद करा. Praise the Lord. Always joyful. Whatever you do for the Lord, you may have to walk an extra mile, but don't grumble about it. Do it joyfully. जे काही तुम्ही करता, तुम्हाला होऊ शकेल की अजून काही पुढे जायला लागेल, पण आनंदाने ते करा. Praise the Lord. See, joy is something that overcomes worries. आणि आनंद अशी काही गोष्ट आहे जी तुमच्या चिंता काळजांवरती प्रभुत्व As मिळवते. the light overcomes darkness. जसा प्रकाश जो आहे तो अंधारावरती प्रभुत्व मिळवतो. Bible says the light shines in the darkness and the darkness cannot comprehend it. आणि बायबल असं म्हणतं की प्रकाश जो आहे अंधारावरती जे आहे प्रभुत्व मिळवतो आणि अंधार प्रकाशावरती नाही. In the same way, joy will supersede your worries, but your worries cannot supersede your joy. आणि त्याचप्रमाणे जे आहे आनंद तुमच्या दुःखांवरती काळजांवरती प्रभुत्व मिळू शकेल, पण दुःख तुमच्या आनंदावरती प्रभुत्व मिळू शकणार नाही. Praise the Lord. In Luke chapter 2 verses 9 and 10. लूक या 2रा अध्याय आणि 9 आणि 10 वचन असं Now सांगतं. this is the verse that normally we hear about it during 25th
December. आणि हे वचन जे आपण नेहमी 25 डिसेंबरला ऐकत असतो, Because it speaks about the birth of Jesus. कारण की हे जे येशूच्या जन्माविषयी म्हटलं आहे. So many times this is one particular verse that we preach on, that only when it is Christmas. आणि हे वचन जे आहे, या वचनाचा प्रचार आपण जे आहे फक्त ख्रिसमसच्या टाइमला करतो, In the नाताळच्या Christmas, वेळेस. during the Christmas season. आणि ख्रिसमसच्या वेळेमध्ये आपण हा प्रचार करतो. Here the Bible tells us, इथं बायबल आपल्याला असं सांगतं, and the angel of the Lord appeared unto them, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, and the glory of the Lord shone around them, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले and they आणि were filled with great fear. आणि त्यांना मोठी भीती वाटली. Praise the Lord. The presence of the angel of the Lord came and appeared before them. आणि प्रभूचा दूत जे आहे त्यांच्या समोर उभा Glory राहिला, of the Lord surrounded them. प्रभूच्या तेजाने त्यांच्या अवतीभोवती पडलं. And what happened? These people suddenly fear came into them. आणि काय झालं, या लोकांमध्ये जे भीती भरली. And when fear came, the angel said to them, आणि जेव्हा भीती भरली तेव्हा देवदूत त्यांना काय म्हणाला, fear not, भिवू नका, for behold, we bring you a good news. कारण पहा जो मोठा आनंद झाला ना, तो ती सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. A good news of great joy एक मोठा आनंद that will be for all the people, जो सगळ्या लोकांसाठी असणार आहे. not few people, काही for लोकांसाठी नाही, everybody. पण सगळ्या लोकांसाठी. This is a good news that I'm bringing for आणि you. चांगली वार्ता ही सुवार्ता आहे जी मी तुमच्या सगळ्यांसाठी What is that आणली आहे. good news? आणि सुवार्ता म्हणजे काय, That a son is going to be born, की एक जो आहे पुत्र जन्मास येणार who आहे, will be taking away the sins of the whole world. जो जगाचे पाप हरण करणार आहे. Amen. Now this verse, the Christmas, is not only once in a year. आणि हा नाताळ जो आहे, हा सण जो आहे, एकदाच नाहीये वर्षामध्ये. Christmas is every day for those people who have accepted Jesus as their personal savior. आणि ज्या लोकांनी ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे, त्या लोकांसाठी दर दिवस ख्रिसमस आहे. And when good news comes, good news will always bring joy. आणि जेव्हा सुवार्ता येते, म्हणजे चांगली बातमी येते, ती चांगली बातमी तुमच्यामध्ये आनंद घेऊन So येते. it's up to you whether you want to listen to the bad news or to the good news. आता ते तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला वाईट बातमी ऐकायची आहे का चांगली बातमी. Whose report will you believe? आणि कोणाचं प्रमाणपत्र तुम्ही विश्वास ठेवा, Whose report will you believe? आणि तुम्ही कोणावरती विश्वास Do you ठेवा. want to believe the report of the devil? आणि तुम्हाला सैतानाच्या प्रमाणपत्रावर विश्वास Or do ठेवायचा you आहे want to का? believe the report of the Lord? का प्रभूच्या प्रमाणपत्रावरती विश्वास We ठेवायचा आहे? have to believe the report of the Lord, the word of God, what the Lord has said. We have to believe in the word of God. आपल्याला त्या देवाच्या वचनावरती भरोसा ठेवायचा, देवाच्या शब्दावरती भरोसा Praise ठेवायचा. the Lord. The word of the Lord says, I am healed. देवाचं वचन सांगतं मला आरोग्य प्राप्त झाला. The word of the Lord says, I am blessed. प्रभूचं वचन सांगतो हो मी आशीर्वादित झालो आहे. The report of the Lord says, I am victorious. देवाचं जे आहे प्रमाणपत्र सांगतो हो मी विजयी आहे. I can do all things through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे मी सगळं काही करू Let us शकतो. praise Him. Let us worship Him. आपण त्याची स्तुती करूया, आपण त्याची आराधना करू. Praise God. See, God has given this gift of singing only to God's people, only to people, to mankind. आणि परमेश्वराने गाण्याचं जे दान आहे ते फक्त मनुष्य मात्राला दिलं आहे. Nightingale, that bird, has one of the most sweetest voice. नाइटिंगेल नावाचा जे पक्षी आहे त्याच्याकडे एकदम जो आहे सुरीला आवाज आहे. And so many poets and authors have written poems and songs on the nightingale. आणि कित्येक कवींनी जे आहे नाइटिंगेल या पक्षावर जे आहे कित्येक कविता लिहिल्या आहेत. Because the nightingale sings in the night. कारण की नाइटिंगेल हा पक्षी जो आहे तो रात्रीच्या समय गातो. It has got a very melodious voice. आणि फार चांगला मधुर असा आवाज But the आहे. sad thing is, पण दुःखाची बाब ही आहे the nightingale does not know what it is singing. It is just the natural voice that God has given it. पण त्या पक्षाला माहित नाही तो नक्की काय गात आहे, त्याला काही कळत नाही. But God has given human being the gift of singing, पण परमेश्वराने मनुष्य मात्राला ते गाण्याचं दान दिलं आहे, so that we may sing praises and worship to God. जेणेकरून आपण त्या परमेश्वराला जे आहे आराधना स्तुती गाऊ शकू. Not singing into the worldly songs. म्हणजे जगातील गाणे गाणं असं नाही, Not singing the songs that does not glorify God. म्हणजे असे गाणे गाणं नाही जे परमेश्वराला आराधना देत नाही, स्तुती देत नाही. Bible says God is seeking for those who will worship Him in spirit and in truth. आणि बायबल सांगता परमेश्वर अशा आराधकांना शोधत आहे जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची स्तुती करतात, Praising Him and worshiping Him. त्याची स्तुती करणारे, त्याची आराधना करणारे. Through the voice, you may not have a very good voice, but you can still praise Him and you can still worship Him. तुमचा आवाज काही एवढा चांगला नसेल पण
पण तरी देखील तुम्ही त्या आवाजाद्वारे त्याची स्तुती आणि आराधना करू It comes शकता. out of your soul, from your spirit. कारण की ते तुमच्या आत्म्यातून तुमच्या हृदयातून बाहेर येते. Praise the Lord. Maintain that joy. आणि तेच तो आनंद जो आहे तो स्थिरावू द्या. Whenever you see something is trying to put worry in you, you have to stop over there and start praising Him and worshiping Him. जेव्हा तुम्हाला कळतंय कुठली गोष्ट जी तुमच्या जीवनामध्ये नाराजगी घेऊन येते, नैराश्य घेऊन येते, तिथं तुम्ही थांबला पाहिजे आणि परमेश्वराला आराधना स्तुती दिली पाहिजे. Praise the Lord. Because the joy here, the joy that is there, that is a thermostat, that is a checkpoint that will show you whether you are on the right path or not. आणि तो आनंद जो आहे ना प्रभूचा, तो तुम्हाला जे दर्शवेल की तुम्ही प्रभूच्या बरोबर मार्गात आहे की नाही.